नमस्कार मित्रांनो. तर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, प्रशिक्षण आणि परदेशी शिक्षणासाठी लागणाऱ्या पात्रता परीक्षा व भाषा शिक्षणाकरिता तब्बल 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर या योजनेचा उद्देश म्हणजे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, बँकिंग, रेल्वे अशा विविध स्पर्धा परीक्षा तसेच परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या पात्रता परीक्षा व भाषा प्रशिक्षण देणे. तर या GRनुसार एकूण 60 कोटींचा निधी या प्रशिक्षण योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत खर्च केला जाणार आहे. तर यासाठी निधी वापराच्या अटी पाहूया. तर शासनाने काही अटींसह हा निधी मंजूर केला आहे. त्या अटी अशा आहेत. नंबर 1, निधी सन 2025-26 या आर्थिक वर्षात खर्च करणे आवश्यक आहे. नंबर 2, 2024-25 व 2025-26 या दोन्ही वर्षासाठी वापर प्रमाणपत्र म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक आहे. नंबर 3, निधी फक्त मंजूर उद्देशासाठीच वापरावा लागेल. नंबर 4, मासिक प्रगती अहवाल शासनास सादर करणे आवश्यक आहे. तर ही योजना कोण राबवणार? तर ही योजना आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. ही संस्था अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि परदेशी शिक्षणासाठी आवश्यक तयारी करायला मदत करेल. तर मित्रांनो, शासनाच्या या योजनेमुळे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व परदेशी शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे. तुमच्यापैकी कोणी या योजनेस पात्र असेल तर नक्की संपर्क साधा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.